सांगेन. नका असं करू, थोडस तर तुमच्या 2 चमचे तरी घ्या ना तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांच्या हातून घ्या. ऐका, शेवटी जीव आपला सांभाळला तर तुम्ही कर्मचाऱ्यांचा असं नका. मीटिंग घेते आणि ते एक्सेप्ट करतील आणि तसं पत्र आणि आपलं खरंच थँक्यू थँक्यू नाही हो की आपण हे केलं. कसं आहे की 10 वर्ष गेली मॅडमने प्रश्न प्रलंबित आणि त्यामुळे किती परत पुढे ढकलायचं आणि 2 वेतन करार जर झाले नाही तर मग ते मुश्किल आहे ना लोकांचं होणं. तर त्यामुळे तो निर्णय घेतला होता आणि मला नेहमी असं वाटतं की आपण प्रवासी सेवा देतो तरी सेवाही खंडित होऊ नये. आता तुम्ही नका जास्त बोलू. खरं तर लवकरात लवकर आपण हे करूया. नाही पण म्हणून आणि खरंच आपण जे काही एफर्ट्स घेतले याच्यामध्ये माझं कर्तव्य हो कर्मचाऱ्यांसाठी करायला पाहिजे. आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी पण काल माझ्यावर बोलणं केलं आणि त्यांनी सांगितलं त्यांना ताबडतोब त्यांना हे करा की मागे घ्यायला लावा. कारण का आपण सगळं करूया, मान्य करायलाच पाहिजे आणि कर्मचाऱ्यांचा विषय तो करणारच मान्य. खरंच थँक्यू. आणि त्याच्यामध्ये वेटलिस्टचे मेन मुद्दे नाही सर्वांचं ते पण आपण करूया, नाही अशातला भाग नाही ते करू आणि ते त्यांनी दिलंय. आपण जे काही दिलेलं आहे ते खरंच चांगलं आहे आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी चांगलं इन्स्ट्रक्शन दिले. माझी एक रिक्वेस्ट आहे, आपल्या शेड्यूलप्रमाणे जी आपली कमिटीची मीटिंग होणार आहे त्याच्या अगोदर तुम्ही इमर्जन्सी बोलू शकता तुमच्या अधिकारात. नाही ठीक आहे होईल. सोमवारी 12 वाजता बोलवली. धन्यवाद. आता लवकर मग ॲम्ब्युलन्स आहे खाली मॅडम